तर जे कोणी तलाठी भरती या परीक्षेची म्हणजे आतुरतेने वाट बघत आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची तर अशी अपडेट असू शकत नाही, कारण आपण सुरुवातीला अभ्यासाच्या तयारीला आहेत की नाही ते आपल्याला आधी बघावं लागेल. कारण तलाठी भरतीची ऍड कशी येणार आहे, 1700 पदापेक्षाही जास्त असे पद हे असणार आहे. तर मग 1700 पेक्षाही जास्त पदे असणार आहेत आणि ती ऍड कधीपर्यंत येणार आहे, डिसेंबर. तर बरेचसे टीव्ही चॅनल या चॅनल मध्ये काय दाखवत आहेत की ही ऍड म्हणजे किती 15 डिसेंबर पर्यंत ही येण्याची शक्यता आहे. तर मग ती ऍड आल्यानंतर आपल्याकडं अभ्यास कसा करायचा काय त्याच्यानंतर ठरवण्यापेक्षा आपण सुरुवातीपासून अगोदरच ठरवायला हवं की आपल्याला म्हणजे कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, टीसीएस न काय काय विचारलं, जी काय 2023 मधली तलाठी भरती एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये काय विचारलं होतं, किंवा आता येणारे एक्झाम कोण घेणार आहे, बीपीएस घेणार आहे की टीसीएस घेणार आहे की एमपीएससी मार्फत ही एक्झाम होणार आहे. तर मग ही एक्झाम व्हायच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की आपला अभ्यास कितपर्यंत झालेला आहे. मग आपल्याला सुरुवातीला आपल्याला काय करायचं, टीसीएस कंपनीचे जेवढेही क्वेश्चन पेपर आहेत 2019 मध्ये झालेली तलाठी भरती, 2023 मध्ये झालेली तलाठी भरती, त्यांच्या सगळ्या टीसीएस कंपनीने घेतलेल्या याच्या काय काढायच्यात आपल्याला क्वेश्चन हे काढायचे आहेत. 19 ला झालेली 23 ला झालेली ते असं काढायचं आहे. तसंच त्याच्या अगोदर जेवढाही म्हणजे तलाठी भरती झालेली आहे तर त्यांच्या क्वेश्चन पेपरचा हा हळूहळू अभ्यास करायचा आहे. आपल्या टीसीएस कंपनीने कसं प्रश्न विचारले होते, तर टीसीएस कंपनीने कसे 25-25 म्हणजे मराठीला 25, इंग्रजीमध्ये 25, जीके जीएस मध्ये 25, जीएस मध्ये 25, बुद्धिमापन याच्यामध्ये किती 25, अशा पद्धतीने हे असे 100 क्वेश्चन हे विचारलेले होते. तर मग ते 100 क्वेश्चन हे 2 मार्कला एक क्वेश्चन होता. तर मग त्याच्यामध्ये खूप रँक खूप आला, कारण 200 मार्क्स पेक्षाही आउट ऑफ मार्क्स हे पडलेले आहेत. म्हणजे 204, 214 असं हे नॉर्मलायझेशन मध्ये त्यांनी हे कट ऑफ हा खूप वाढवलेला आहे. तर मग तशा पद्धतीने आपला हा अभ्यास असला आहे पाहिजे. तर डिसेंबर मध्ये तर ऍड ही नक्कीच येणार आहे डिसेंबर पर्यंत, कारण बरेच जण म्हणत होते की पोलीस भरती होणार नाही. मात्र पोलीस भरतीची हे ऍड आली आणि त्याच्या जागा पण आल्या आणि त्याची एक्झाम पण लवकरात लवकर होणार आहे. त्याच्यामुळे तलाठी भरतीची ऍड ही डिसेंबर 25 संपेपर्यंत ही ऍड येणार आहे. कारण नंतर काय सांगितलेलं आहे, उच्च न्यायालयाच्या भरती, आरोग्य विभागाच्या भरती, अशा ह्या सगळ्या भरत्या ह्या होणार आहेत. उच्च न्यायालयाच्या खूप जागा ह्या निघणार आहेत. खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक त्याच्यावर जाऊन बघा की कोणत्या पदासाठी अगदी अ पासून ते क पर्यंतच्या पद भरत्या ह्या निघणार आहेत. 12वीच्या बेसिसवर पण ह्या जागा असणार आहेत. तर मग अशा पद्धतीने तलाठी भरतीची ऍड ही येणारच आहे. त्याच्यासाठी मग अगोदर बऱ्याचशा दुसऱ्याही म्हणजे जे कोणी दुसऱ्याही परीक्षेसाठी